एका रात्री राणी माया गाढ झोपल्या होत्या. त्यांना एक विलक्षण स्वप्न पडलं. आकाशातून एक पांढरा हत्ती खाली उतरला. त्याच्या सोंडेमध्ये एक सुंदर कमळ होतं. तो शांतपणे त्यांच्या जवळ आला आणि त्या प्रकाशात विलीन झाला. सकाळी त्यांनी हे स्वप्न सांगितलं. राजा शुद्धोधन आणि विद्वानांनी सांगितलं, एक महान आत्मा जन्माला येणार आहे. काही दिवसांनी लुंबिनीच्या बागेत राणी मायांनी एका झाडाची फांदी धरली. त्यांच्या आजूबाजूला स्वच्छ वस्त्र लावलेले होते, शांत पवित्र वातावरण, आणि तिथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतम यांचा. जन्म होताच पुन्हा भाकीत करण्यात आलं, हा मुलगा महान राजा होईल किंवा महान संत. राजा शुद्धोधन यांना हे मान्य नव्हतं. त्यांना त्यांचा मुलगा राजा व्हावा असं वाटत होतं. म्हणून त्यांनी ठरवलं, त्याला कधीही दुःख दिसू द्यायचं नाही, ना वेदना, ना आजार, ना मृत्यू. पण काही दिवसातच राणी मायांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांना वाढवलं त्यांच्या मावशीनं, महाप्रजापती गौतमी. तिनेच त्यांना आईसारखं प्रेम दिलं. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. नमो बुद्धाय.